पाणी बॉटल 300 रुपीज. नोवा बीच क्लब. हो पोचलोय नोवा बीच क्लबला. तर गाईज दिवस तिसरा. आता दुपारचे वाजले 2. आता निघालोय आम्ही. चेंज करून आउटफिट बघू शकता तुम्ही. तर आम्ही चाललोय जेवायला, मच्छी खायला. बघूया इथे मच्छीचं कुठे रेस्टॉरंट असेल तर तिकडे जाऊन तुम्हाला दाखवतो. कुठचं आम्ही तर आता गुगलवर सर्च करतो कुठचं रेस्टॉरंट आहे. मग तिकडे जाऊन तुम्हाला फूडचा रिव्ह्यू देतो. गोव्याची मच्छी वगैरे कशी आहे. तर आपण काल तर गुरुवार होता त्यामुळे आम्हाला काही नॉनव्हेज खायला मिळालं नाही. सो आता आपण तिकडे जाऊन बघूया. भावांनो आलो इकडे आनंद बार्स अँड सी फूड रेस्टॉरंटमध्ये. गर्दी मजबूत आहे बघू शकता तुम्ही. इकडे तुम्हाला यायचं असेल तर 1 तास अगोदरच आहे आणि जरा लवकर या कारण इकडे भरपूर गर्दी आहे. मला अर्धा तास वेटिंग सांगितलं आहे बघा. पब्लिक बघा किती आहे. अर्धा तास वेटिंग आहे. आता वाजले 3:15 झालेत. तर यायचं असेल तर जरा लवकरच या. इकडे भरपूर गर्दी आहे. बघूया आपण आपला नंबर आल्यावर आपण जाऊया जेवायला. बघा काहीच आनंद बार अँड रेस्टॉरंटचा एकदम रिजनेबल प्राईस आहे. पलटीकर एकदम रिजनेबल प्राईस आहे. 12 ते 4:30 पर्यंतच असतं. नंतर डायरेक्ट 7 ते 11. आपण तर बघूया काहीतरी ऑर्डर करूया. ऑर्डर आली आहे प्रॉन्स फ्राय. प्रॉन्स रवा फ्राय. प्रॉन्सची साईज बघा. टेस्ट करूया आपण. बघा प्रॉन्स बघा कसला आहे जबरदस्त. एक नंबर आहे. एक नंबर कसं मस्त आहे ना. मस्त आहे प्रॉन्स रवा फ्राय. आपली ऑर्डर आली आहे. सुरमई थाळी 400 रुपये. बोंबील फ्राय 250 रुपये. प्रॉन्स फ्राय 400 रुपये. इकडे सेम बोंबील फ्राय आणि ही आहे पापलेट थाळी. एक नंबर टेस्ट आहे. तुम्ही पण या मित्रांनो. आनंद रेस्टॉरंट बार अँड रेस्टॉरंटला एक नंबर टेस्ट आहे आणि एकदम रिजनेबल आहे. टेस्ट कशी आहे एक नंबर. तर बोंबील बघतो मित्रांनो. बोंबील रवा फ्राय. एक नंबर. स्क्विड गोल्डन फ्राय. बघूया स्क्विड कशात बघूया. मस्त टेस्ट आहे. स्क्विड खाऊन बघ मस्त एकदम. काय चांगले जबरदस्त. काही थाळीमध्ये बघा काय काय आहे. सुरमई आहे, चपाती आहे, सोलकढी, हे खेकड्याचं आहे, जवळा आहे, सलाड आहे, भाजी आहे आणि ही ग्रेव्ही फिश करी ही पण एक नंबर आहे. आणि ह्याच्यातला खेकडा तर एक नंबरच आहे आणि सुरमई पण बघू शकता तुम्ही. 400 रुपये काय वाईट आहे थाळी. एक नंबर. तशी पापलेट थाळी. पण नक्कीच इकडे या गोव्याला आल्यावर. एक नंबर जेवण होतं. मस्त पोटभर जेवलं आहे. तुम्ही या 100% इकडे आनंद रेस्टॉरंट अँड बारला. बघू शकता इकडे बागा बीच जवळच आहे. एक नंबर जेवण आहे. भावांनो आता चाललो आहे अगोडा फोर्टला. आता जेवले वगैरे आम्ही मस्तपैकी. आता चाललो आहे अगोडा फोर्टला. अगोडा फोर्टला जाऊन तुम्हाला दाखवतो तिकडे काय काय व्ह्यूज आहेत आणि तिकडे काय काय फिरण्यासारखं आहे. मस्त. आता आपण जाऊया तिकडे अगोडा फोर्टला आणि तुम्हाला पोचल्यावर दाखवतो अगोडा फोर्टला काय काय आहे फिरण्यासारखं. आपण भेटूया मित्रांनो अगोडा फोर्टला. इकडे सर्व बोटिंगचं वगैरे. आपण बोटिंगला पण यायचं. काय किंगला ते उद्या येऊया. आता वाजले 5:15 झाले. तर अगोडा फोर्ट चालू आहे की नाही काही माहीत नाही. तिकडे जाऊन पण बघूया. चालू असलं पाहिजे तर तुम्हाला दाखवतो तिकडे अगोडा फोर्टला काय काय आहे. भेटूया आपण मित्रांनो अगोडा फोर्टला. बाय मित्रांनो लवकरच भेटूया. फटाफट गाडी पळवतो. लवकर भेटू आपण. हे बघ मॅप बघ बरोबर आहे काय. बरोबर आहे ना. 6ला बंद होणार आहे. 5:15 झाले मित्रांनो. गाईज पोपट झाला. फोर्ट बंद झाला. 5:30ला फोर्ट बंद होतं. आता इथेच पुढे अगोडाचा लाईट हाऊस आहे. तिकडे आलो आहे. 20 रुपये एंट्री फी पर पर्सन. जाऊन बघूया हे लाईट हाऊसला काय काय अगोडाच्या इथे. बघा अगोडा लाईट हाऊस फेस्टिवल. तर जाऊन बघूया. अगोडा बोलतात चांगला व्ह्यू आहे सनसेट वगैरे. तर जाऊन आपण बघूया काय व्ह्यू आहे. हाच आहे मला वाटतं लाईट हाऊस. याला 7-8 माळे चढायला लागणार आहेत वाटतं. बघ चढशील ना. चढशील काय. हो उचलून घेशील ना. चल बघूया काय एवढं आहे इकडे. 7 माळे चालत जायचे. लाईट हाऊस बघूया. लाईट हाऊस काय जसं इकडून जायचं. एवढीशी छोट्याशा जागेतून
वरती जायचं लाईट हाऊस बघायला. तर बघूया काय काय आहे. त्यातनं घुसू का आपण? तेच तर घुसू का याच्यातनं? डेंजर विषय घुसू का? काय करू? लाईट हाऊसला आलेलो आहे गावांनो. असा मसा चढलोय. हा जबरदस्त व्ह्यू आहे ना. कुठं नाही उतरायला. मस्त व्ह्यू आहे ना. बघ मेरा एक हाँ 20 रुपये. 20 आहे काय? म्हणलं 20 रुपये म्हणजे पूर्ण फोर्ट दिसते तेव्हा. पूर्ण फोर्ट. हा हेच आहे फोर्ट. तू बघ तो पूर्ण बीचचा पट्टा आहे तो. तुम्ही पण लाईट हाऊसला पण तिकडे चढायचे आणि उतरायचे वांदे आहेत. आपण जाऊया आता खाली उतरूया. बघूया कसं उतरायला मिळतंय. उतरायला पण जमत नाहीये मित्रांनो. सोनू पकडा मला. सेफ लँडिंग सेफ लँडिंग सेफ लँडिंग. ठीक आहे मित्रांनो 20 रुपये ठीक आहे काय वाईट नाही. मी पण या तुम्हाला आता आम्ही जाणार होतो ॲक्च्युली अगोडा कोर्टात आलो होतो पण अगोडा कोर्ट बंद झाल्या कारणामुळे आम्हाला जावं लागलं लाईट हाऊसला 20 रुपयात. तर आपण आता जाऊया घरी आणि चेंज करून बघूया. 6:15 वाजले. पूलचा नाही ना 7ला क्लोज होतो. बघू गेलं तर पूलमध्ये जाऊ आणि नंतर आमचा प्लॅन आहे नोवा बीच क्लबला जायचा रात्रीला 9 वाजता. तर ब्लॉगमध्ये मित्रांनो कंटिन्यू राहा. पुढे पुढे बघायचं काय काय होतं. सो आपण आता जाऊया आपल्या रिसॉर्टवर. कपडे वगैरे चेंज करून फ्रेश होऊन आपण जाऊया पूलमध्ये. पूल बंद होणार 7ला आणि आता वाजलेत 6:15. सो जाऊन बघूया आपण. आपण ठीक आहे 20 रुपयात मस्त लाईट हाऊस. सगळं जवळचा निसर्ग बघायला मिळतो समुद्र वगैरे. तर तुम्ही पण या 20 रुपयात लाईट हाऊस बघायला मित्रांनो. आलोय पूलमध्ये. एकदम थंड थंड पाणी आहे मस्त. पूल थोड्याच वेळात बंद होईल. मस्त फुल एन्जॉय गाईस फुल एन्जॉय. गोवा इज ऑन. सो गाईज आता चाललोय नोवा बीच क्लबला. मस्त ड्रेसिंग मारली आहे. तर जाऊया आपण नोवा बीच क्लबला वॅगेटॉर. बघा भावांनो पोचलोय नोवा बीच क्लबला. बघू शकता तुम्ही नोवा बीच क्लब. इथून एंट्रन्स लागतो.
निघालोय नोवा बीच क्लबमधून. एकदम फुल एन्जॉय केला आम्ही. आता रात्रीचे वाजले 2 वाजून गेलेत. तर आता निघालोय नोवा बीच क्लबमधून. अंकल कैसा? आता जाऊया घरी आणि आपण आता भेटूया डे 4च्या ब्लॉगमध्ये. मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. Yeah, wait a minute, eat it how you live it. 10 toes in when we standing on business. I'm like, nachos, get the